पुढच्या बातमीकडे वळूया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना रणजितसिंह मोहिते पाटलांबद्दलच्या पक्षविरोधी काम केल्याच्या नोटीसीवरती प्रश्न विचारण्यात आला। यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते आणि कारवाई प्रकरणी प्रश्न विचारताच रणजितसिंह मोहिते पाटलांनी मान खाली घालून बसणं पसंत केलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना उत्तर देताना केंद्रीय अनुशासन समितीकडे बोट दाखवलंय। तर माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलेली होती। ही अनुशासन समिती आहे, त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळे त्या अनुशासन समिती केंद्रातील निर्णय घेईल आणि शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी तो निर्णय करतं। केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांची तक्रारी आहेत, लोकांचं म्हणणं आहे, सर्व ऐकून घेते। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। लाडक्या बहीण योजनेसाठी निधी वळवल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे। अर्थसंकल्पाची पद्धत ज्यांना कळत नाही तेच अशा प्रकारे आरोप करतात असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती आणि सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल। या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात खुलासा केलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे, अतिशय चुकीचा आहे। अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकते।